नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आज दिवसभरातली सर्वात मोठी राजकीय बातमी अर्थात पवार कुटुंबातली राष्ट्रवादी काँग्रेसमधली पार्थ पवार यांच्याबद्दल शरद पवार यांनी आक्रमक विधान केल्यानंतर सिल्वर वोक या शरद पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काही राजकीय खलबत झाली का याबद्दल चर्चा रंगलेली असताना जयंत पाटील यांनी मात्र पार्थ पवार यांच्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली नसल्याचं म्हटलंय. अजित पवार, जयंत पाटील, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यामध्ये ही महत्त्वाची बैठक झाली आणि याला पार्श्वभूमी होती शरद पवार यांनी आज पार्थ पवार यांच्यावर केलेल्या आक्रमक वक्तव्याची. ज्या त्यांनी म्हटलं होतं की पार्थ पवार यांच्या भूमिकेला, त्यांच्या मताला काडीची ही किंमत मी देत नाही. पण पार्थ पवारांबद्दल शरद पवारांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यामुळे अजितदादा दुखावले. आज संध्याकाळी बसायचं हे कालपासून आमचं ठरलेलं. अजित पवार दुखावले आहेत अजिबात नाही. मग पार्थ पवारांसंदर्भात आणि ते त्याची चर्चा स्पष्टीकरण दिले त्याचं. शरद पवारांना काय वाटतं हा प्रकरण? आणि ते चर्चाच झाली नाही ना. हा प्रश्न चर्चेतच नाहीये आणि हा फारसा महत्वाचा प्रश्नही नाहीये. वादाच्या केंद्रस्थानी असलेले पार्थ पवार, अजित पवार यांचे चिरंजीव आणि शरद पवार यांचे नातू. पार्थ पवारांनी श्रीरामाचा बाण हाती घेतल्यानंतर सुशांत प्रकरणी सुद्धा त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी करणारा आणखी एक बाण चालवला. पक्षाच्या भूमिकेला छेद देणाऱ्या पार्थ पवार यांच्या या बाणांनी राष्ट्रवादी घायाळ झाली तर शिवसेना अस्वस्थ. त्यामुळे आजोबा शरद पवार यांनी नातवाचे जाहीरपणे कान टोचले. आता अजित पवार यांची याबद्दलची प्रतिक्रिया जाणून घेणं महत्त्वाचं आहे, पण त्याआधीच पार्थच्या बाणांनी राष्ट्रवादीत महाभारत सुरू झालंय. पाहूया न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून उठलेलं वादळ आता पवार कुटुंबाच्या घरावर येऊन धडकलंय. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी कुणी करायची यावरून महाराष्ट्र सरकार आणि बिहार सरकारमध्ये सुप्रीम लढाई सुरू आहे. अशा वेळी सरकारच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका घेणाऱ्या नातू पार्थ पवारांचे आजोबा शरद पवारांनी चांगलेच कान उपटलेत. शरद पवार यांनी अगदी जाहीरपणे घेतलेल्या या भूमिकेनं राज्याच्या राजकारणात चर्चेला एकच उधाण आलंय. माझ्या नातूच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इनॅच्युअल आहे. परंतु CBIच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं, माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल CBIची चौकशी करावी, त्याला कोणाचा विरोध असल्याचं कारण. शरद पवार यांच्या या आक्रमक भूमिकेला जबाबदार आहे पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या पक्षविरोधी भूमिका. पार्थचा जय श्रीरामचा नारा. राम मंदिराच्या भूमिपूजनानं कोरोना जाणार का असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राम मंदिर भूमिपूजनाआधी उपस्थित केला. त्यावरून मोठा राजकीय वादही पेटला. अशा परिस्थितीत शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी जय श्रीराम म्हणत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. पवार कुटुंबातील व्यक्तीनं दिलेल्या जय श्रीरामच्या नाऱ्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यात सुशांत प्रकरणी CBIची चौकशी टाळण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात लढत असताना उपमुख्यमंत्र्यांच्याच मुलानं CBI चौकशीची मागणी केल्यानं शिवसेनेच्या अडचणीत भर पडली, तर विरोधकांना आयती संधीच मिळाली. आता आजोबा आणि नातू मधला संवाद आहे, वाद आहे, विवाद आहे किंवा जे काय असेल त्याच्यात आम्ही काय बोलायचं, तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे. आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे, किंवा नातवांनी आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवांनी ठरवायचं आहे. त्यामुळे त्या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही आहे. हा एक मात्र नक्की आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की CBI चौकशी करायची असेल तर माझी हरकत नाही. मला असं वाटतं की ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. मला वाटतं CBI चौकशीच्या बाबतीत हरकत नाही. म्हणजे पार्थ पवारांनीही तीच CBI चौकशीची मागणी त्या ठिकाणी केली होती आणि त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला या ठिकाणी साजेसच या ठिकाणी सकारात्मक वक्तव्य पवार साहेबांचं या ठिकाणी आलेलं आहे. आणि पार्थ पवारांसारख्या एका उदयोन्मुख तरुण नेत्याला अशा प्रकारे मनोबल खच्ची होणार नाही. अशा प्रकारचं आजोबा असतील किंवा एक महत्त्वाच्या राज्यातील नेते, देशाचे नेते, पवार साहेबांची ही भूमिका या ठिकाणी त्यांचं मनोबल खच्ची करणारी आहे.
आजोबा आणि नातू या आधी सुद्धा आमने सामने आले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी या वादाला पहिल्यांदा तोंड फुटलं. मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी द्यायला शरद पवार यांनी कडाडून विरोध केला होता. शरद पवार यांनी विरोध केल्यानंतर सुद्धा पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे शरद पवारांना स्वतः निवडणुकीतून माघार घेत पार्थ पवारांना उमेदवारी द्यावी लागली. पुढे पार्थ पवार निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे पार्थ पवार यांचं राजकारण धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली. इथूनच पवार कुटुंबात नाराजीची बीज पेरली गेली. सिंचन घोटाळ्यात नाव आल्यानंतर अजित पवार यांनी असाच तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार नॉट रिचेबल झाले. तो वादही प्रचंड रंगला. पक्षाचा झेंडा बदलण्याची भूमिका अजित पवार यांनी जाहीरपणे मांडली. पण अजित पवार यांच्या भूमिकेला शरद पवारांनी अगदी जाहीरपणे छेद दिला. विधानसभा निवडणुकीच्या नंतर अजित पवार यांनी बंडाचं निशाण फडकावलं आणि भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शरद पवार यांनी अजित पवारांचं हे बंड मोडीत काढलं. अजित पवार यांची पुन्हा कशीबशी घरवापसी झाली. सरकार आल्यानंतर शिवसेनेच्या पारनेरमधल्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत अजित पवार यांनीच प्रवेश दिला. तर नगरसेवकांना शिवसेनेत आणण्यात पार्थ पवार यांच्या भूमिकेची सुद्धा राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. या सगळ्यात भर पडली ती पार्थ पवार यांनी सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची केलेली मागणी आणि जय श्रीरामच्या दिलेल्या नाऱ्याची. विशेष म्हणजे पार्थ पवार यांनी दोन्ही पत्र स्वतःच्या लेटर पॅडवर दिली आहेत. त्यात राष्ट्रवादीचा साधा नामोल्लेखही नाही. त्यामुळे पार्थ पवार यांच्या मनात नेमकं काय याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला मी विशेष लक्ष देत नाही, किंमत देत नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून हे जरी योग्य असलं तरी एक म्हणावंसं वाटतं की अशा अपरिपक्व आणि अनमॅच्युअर अशा व्यक्तीला लोकसभेची उमेदवारी दिली होती. याचा अर्थ 6 आमदारांच्या वर जो मतदारसंघ असतो त्याचे ते प्रमुख होते किंवा त्याचे ते उमेदवार होते. अशा व्यक्तीला आज किंमत न देणं हे काहीतरी घडतंय याचे हे लक्षण आहे. या पर्टिक्युलर इश्यूला घेऊन, पार्थच्या इश्यूला घेऊन मला दुफळी वाटत नाही. कारण पार्थ हा बेसिकली कुठेही कुठल्याही पॉवर सेंटरमध्ये पवार परिवाराच्या बसत नाही. फक्त त्याचं महत्त्व एवढंच आहे की तो अजित पवारांचा मुलगा आहे. याच्यापेक्षा त्याला राजकीय काहीही महत्त्व नाही. तरी पण आपल्या परिवाराचं असल्यामुळे लोक याचं भांडवल बनवतील, त्यामुळे त्यांनी वक्तव्य दिलं. परंतु या पार्थ पवारच्या स्टेटमेंटमुळे दुफळी दिसत नाही. याचा अर्थ असाही नाही की परिवारांमध्ये सगळं ठीक चालू आहे. शरद पवार म्हणजे पवार परिवारामध्ये सत्ता संघर्ष हा चालूच राहणार आणि हा जोपर्यंत सगळे 4 लोक क्लेमंट आहेत, 4 वाजदार आहेत, तोपर्यंत ते तसंच होणार. पक्षाच्या लाईनला छेद देणारा पार्थचा हा बाण अपरिपक्वतेचं लक्षण की भविष्याच्या राजकीय वाटचालीचा वेध हा प्रश्न सध्या चर्चेला जातोय. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला घायाळ करणाऱ्या पार्थच्या भात्यातून निघालेले हे बाण पवारांच्या कानपिचक्यानंतर भात्यातच राहतात की पार्थ पुन्हा रणांगणात उतरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा शरद पवार यांच्या आक्रमक भूमिकेच्या नंतर अजित पवारांची आणि पार्थ पवार यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. स्पेशलमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर काही खास. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत स्पेशल. आयुष्यभर संकटांची मालिका झेलणाऱ्या संजय दत्त समोर नवं संकट ओढवलंय. यावेळी त्याच्या समोर कॅन्सरचं आव्हान आहे. आतापर्यंत अनेक संकटांचा सामना करणाऱ्या संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झालाय. या संकटावरही संजय दत्त यशस्वीपणे मात करेल यात शंका नाही. वादळ पचवणारा आणि अनेक वादळ उठवणारा अभिनेता संजय दत्त एका वादळाचा सामना करतोय. ज्या वादळानं या आधी त्याच्यावरचं आईच्या मायेचं आभाळ हिरावून घेतलं. आईसारखाच अभिनेता संजय दत्तही कॅन्सरशी लढा देतोय. त्याला 3ऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर झालाय. संजय दत्त उपचार घेण्यासाठी आता परदेशात जाण्याची शक्यता आहे. संजय दत्तचं आयुष्य अनेक ट्रॅजेडींनी व्यापलंय.
तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवत असतानाच संजय दत्तच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली. त्याचं हे यश आई नर्गिस पाहू शकली नाही. रॉकी रिलीज होण्याच्या 4 दिवस आधी म्हणजे 3 मे 1981 रोजी नर्गिस यांचं कॅन्सरनं निधन झालं. त्यांना पॅन्क्रिएटिक कॅन्सरनं ग्रासलं होतं. रॉकी हिट झाला, पण आईचं छत्र हरपलेला संजय ड्रगच्या विळख्यात अडकला. त्याच्या जागी इतर कोणी अभिनेता असता तर निश्चितच खचून गेला असता. मात्र या व्यसनातून सुद्धा संजय दत्त बाहेर पडला. एका पाठोपाठ एक हिट सिनेमे त्याच्या नावावर जमा व्हायला लागले. मात्र बेकायदा शस्त्र बाळगल्यानं संजय दत्तचं आयुष्य पुन्हा एकदा भल्या मोठ्या संकटात सापडलं. पडद्यावरचा नायक एका रात्रीत खलनायक झाला. एप्रिल 1993 मध्ये संजय दत्तला अटक झाली. ऑक्टोबर 1995 मध्ये त्याला जामीनही मिळाला. मात्र डिसेंबर 1995 मध्ये संजय दत्तला पुन्हा अटक झाली. 1997 मध्ये संजय दत्तला पुन्हा जामीन मिळाला, पण त्याचं जेलशी जी नातं होतं ते पुढेही कायम राहिलं. 31 जुलै 2007 रोजी टाडा कोर्टानं संजय दत्तला 6 वर्षांची शिक्षा सुनावली. 2007 मध्ये संजय दत्तला 2दा जामीन मिळाला. 2013 मध्ये सुप्रीम कोर्टानं टाडा कोर्टाचा निर्णय योग्य ठरवत 5 वर्षांची शिक्षा ठोठावली. मात्र त्यातली सुमारे 1.5 वर्षांची शिक्षा संजय दत्तनं आधीच भोगली. त्यामुळे 25 फेब्रुवारी 2016 रोजी संजय दत्तची जेलमधून सुटका झाली. जेल, जामीन आणि सुटका हे सगळे भोग भोगत असताना संजय दत्तची पत्नी रिचा शर्माचा मृत्यू झाला. ब्रेन ट्यूमरमुळे 10 डिसेंबर 1996 रोजी रिचा हे जग सोडून गेली. सर्वर संजय दत्त यशस्वीपणे मात करेलच. याआधी बॉलिवूड मधल्या अनेक कलाकारांनी ही लढाई जिंकली आहे. मनीषा कोइराला, सोनाली बेंद्रे, लिसा रे, राकेश रोशन, अनुराग बासू, ताहिरा कश्यप, मुमताज अशा कलाकारांनी कॅन्सरवर मात केली आहे. तेव्हा संजय दत्तच्या कोट्यवधी फॅन्सना असं वाटतंय की तो लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा 70 mm पडद्यावर यावा आणि आपली जादू पुन्हा एकदा त्यांना जगाला दाखवून द्यावी. स्पेशलमध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.